तुमचा प्रॉब्लेम नाही, रस्त्यावरचा प्रॉब्लेम आहे हा. सांगून पण आता ही गोळी दे. नमस्कार, मी मिलिंद कांबळे. आता ह्या रस्त्यावर अंबाडी वज्रेश्वर रस्त्यावर हा 5वा-6वा व्हिडिओ आहे मला. कोणाला काही फरक पडलेला नाही की ट्रॅफिक दाखव किती लागलं इकडे. अंबाडी नाक्यापासून तर त्या जगदंब धाब्यापर्यंत पूर्ण ट्रॅफिक आहे. ही रोजची नाटकं आहे त्यांची. आता मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी हे आपलं बालवसतिगृह आहे. दाखव रे. इथे 25 ते 30 लहान लहान मुलं, निराधार मुलं सांभाळतात असतात इथे. मी त्याविषयी त्या सुपरवायझरला बोलून सांगितलं होतं. ह्या रोडच्या जो ठेकेदार आहे त्या सुपरवायझर, काय नाव नाही मला आठवत होता, त्याला सांगितलं होतं हा रस्त्याची हाईट वाढलेली आहे. आणि समोर वरती दाखव जरा. वरती त्या झाडाची साल निघालेली आहे, आपण बघितली. परवा दिवशी रात्री हे झाड दिसत नाही. रस्त्याची हाईट वाढल्यामुळे तो पोकलेन एका ट्रेलरवरती पोकलेन होता आणि पोकलेन अडकला होता. ट्रेलरवरती पोकलेन होता. हाईट वाढल्यामुळे तो झाडाच्या फांदीला अडकला. नशीब तो पलटी झाला नाही राईट साईडला. तो पलटी आला असता तर या घरावर गेला असता. जीवितहानी 100-200% झाली असती. मी नीट सांगतो ते ऐका. मी 4 वेळा सांगितलं सुपरवायझरला ह्या रस्त्याचा, कोण सुपरवायझर त्याला, संपूर्ण रस्ता तिथून इथपर्यंत खोदून ठेवला आहे. सगळा रस्ता खोदता. त्यांच्या बापाने रस्ता केला आहे का? असा त्यांच्या बापाने रस्ता केला आहे का? मी आता तुम्हाला त्या सुपरवायझरला किंवा कन्स्ट्रक्शन कंपनीला शेवटची वॉर्निंग देतो. संध्याकाळपर्यंत ती झाडाची फांदी तोडली नाही, माझ्या मागची तोडली नाही, किंवा त्याला लागून एखादा डंपर, हायवा किंवा मोठा ट्रेलर जर पलटी आला आणि कोणती जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार ही ठेकेदार कंपनी असेल. त्याची पूर्ण जबाबदारी घ्यायची किंवा ह्या झाडाची फांदी पहिल्यांदा तोडून टाकायची. हा 15 झाला आहे. हायवा डंबर उभा आहे. दोन्ही साईडला ट्रॅफिक जाम आहे. इथं कोणी याचा सुपरवायझर नाही, त्या कन्स्ट्रक्शन कंपनीचा कोणीच नाही. आता जो भेटेल तर सुपरवायझर त्याला फटकवणार धरून बघा. आता बघा इथून जाम आहे. तिथं कोण दिसतो त्या निर्मल कंपनीचा? हा मागे दाखवा. तिथे जाम आहे. आता हे पैसे घेणार तुम्ही, रोडचं काम करणार तुम्ही, पैसे कमवणार तुम्ही. हे आम्हाला आम्ही करायचं का? ह्या निर्मल कंपनीला सांगतो, निर्मल कंपनीचा कोण तो असेल इंजिनियर, त्याने येऊन मला भेटायला, त्याला फटकल्याशिवाय ठेवणार नाही मी. तीर्थयात्रा लाईन लागली असते दर्शनाची, पर्यटकांची गर्दी असते. एकही माणूस इथं रस्त्यावर दिसतो का तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये? कुठला दर्शन हे इकडं तिथं कोण माणूस होता यांचा? कुठं गेला? काशी घालायला गेले काय? झक मारायला गेले का? म्हणजे लोकांची वेळ. जर इथं एखादा पेशंट अपघात झाला, तिथं अपघात रोज होतात. जर तो पेशंट मेला, काय आला, त्याला कोण जबाबदार? गाडीमध्ये, ॲम्ब्युलन्समध्ये. ॲम्ब्युलन्स जायला बाईक जायला रस्ता नाही. इथं नालायकपणा सला चालू आहे. कोणी बोलायला म्हणजे तयार नाही. त्या निर्मल लास्ट शेवटची वॉर्निंग देतो आता मी. जो ठेकेदार, तो इंजिनियर आहे, आर्किटेक्चर कोण असेल तो, त्यांनी संध्याकाळी मला भेटण्यात त्याला फटकवल्याशिवाय राहून देणार नाही. जो आहे खाली गेला असतं काढतो.